महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणुका संपल्या, आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे वेध लागले आहेत। प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी, आपण निवडून यावं यासाठी कुरघोडी करताना, त्याचबरोबर आपली फिल्डिंग लावताना पाहायला मिळतात। आपण महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चा कुणाची या सेगमेंटमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामध्ये आज आलो। आपण या ठिकाणच्या आमदाराने, विद्यमान आमदाराने कामं केली, त्या कामांवर सर्वसामान्य नागरिक समाधानी आहेत का, काय कामं करणं अपेक्षित होती आणि यावेळेस कुणाची चर्चा आहे या संदर्भात बातचीत करणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघ म्हणजे शिवसेना शिंदे गटाची तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय शिरसाट यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये त्यांनी शिंदे गटात असताना शिवसेना फुटल्यानंतर भरघोस निधी आणला आणि त्यानंतर खूप विकास कामं केली असे सांगितलं जातं। आपण बघू शकतो या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत हे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांकडून आता या प्रत्येक आपल्या भूमिका मांडल्या जाणार आहेत। शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काही सामान्य कार्यकर्ते आहेत आणि काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। सुरुवातीला आपण काही सामान्य नागरिकांकडे जाणार आहोत, नेमकं काय त्यांचं मत आहे मला सांगा। चर्चा कुणाची हा सेगमेंटमध्ये यावेळेस तुमच्या मतदारसंघामध्ये जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांनी कामं केलीत का, काय कामं केली आहेत? छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे कार्यसम्राट आमदार माननीय संजय शिरसाट साहेब यांनी एवढी कामं केलेली आहे, तर मला असं वाटत नाही की पश्चिम मतदारसंघात काही कामं बाकी आहेत आणि जवळपास आता भरपूर कामाची वर्क ऑर्डर झालेली आहेत, त्यासुद्धा आता प्रगतीच्या म्हणजे प्रगतीपथावर आहेत, ते सुद्धा मार्गस्थ होणार आहेत। तर मला असं वाटत नाही की शिरसाट साहेबांना इथे तरी कोणी प्रतिस्पर्धी असेल असे तर सध्या चित्र नाही आणि प्रचंड मताधिक्याने संजय शिरसाट साहेब यावेळेस सुद्धा पश्चिम मतदारसंघातून निवडून येणार याची मला 100% खात्री आहे। नक्कीच या ठिकाणी संजय शिरसाट यांनी खूप कामं केली आणि त्यामुळे त्यांना आता प्रतिस्पर्धी नाही असं सांगितलं जातं। आपण दुसऱ्यांकडे जाणार आहोत, मला सांगा संजय शिरसाट यांना आता प्रतिस्पर्धीच उरला नाही असं यांचं म्हणणं आहे। कोणाचं? त्यांचे लोक तर बोलणारच, त्यांना प्रतिस्पर्धी नाही। संजय शिरसाट साहेब 2024च्या इलेक्शनमध्ये पडणारे काळ्या दगडावरची पांढरी रेषे, आमच्याकडे असे उमेदवार आहे आणि ते बोलता कामं केले। अहो आमच्या नागसन नगर, मिलिंद नगर, वसाहतमध्ये जा, एक रोड नाही केला संजय शिरसाट साहेबांनी। एकनाथ नगरमध्ये जा, एक रोड नाही केला। शानरवाडीमध्ये जा, एक रोड नाही केला। स्वतःला कार्यसम्राट कोणी म्हणून घेतं? कार्यसम्राट काय पुरा शहरात दाखवा ना, पश्चिम फक्त काय बजाजनगर, सातारा परिसर जेव्हा एवढंच पश्चिम मतदारसंघ आहे का? अहो त्या स्लम भागात जा, फक्त शानरवाडीत गेले, एक काम नाही केलं। कार्यसम्राट आहे 2024ला कळण आणि आमचे जे उबाटाचे उमेदवार आहे ते लवकरच आमचा पक्ष जो निर्णय घेईल ते उमेदवार त्यांना फाईट द्यायला तयार आहे। बघू काय होतं। आमच्याकडे पण 2 पैलवान आहे, त्याच्यामधनं एक पैलवानला तिकीट भेटन, त्यांच्याकडे तर एकच आहे, ते बघू कोणचा पैलवान जिंकतो कोणचा नाही जिंकत। उद्धव ठाकरेंकडे 2 पैलवान आहेत, कोणता मैदानात उतरतो ते दाखवून देऊ असं म्हणतात। मला सांगा तुम्ही संजय शिरसाट जे काही तुमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का? असाल तर का, नसाल तर का नाही? नाही म्हणजे जे आमदाराचं जे काम असतं ते या ठिकाणी कुठे घडल्यासारखं दिसत नाही, कारण की एक प्रकारे जर पाहायला गेलं तर रस्ते आणि ह्या ज्या सर्व नागरिक सुविधेचे कामं आहेत हे आपल्या प्रभागातील नगरसेवक सुद्धा करू शकतो किंवा म्हणजे ते जनसामान्याच्या प्रश्नांशी निगडीत असल्यामुळे ते कामं प्रशासनाला सुद्धा त्यात ताकदीने करावं लागतात। परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही बघायला गेलं की आपण काहीतरी नवीन म्हणजे आमदाराच्या डिक्शनरीमध्ये त्यांच्या कामाच्या संदर्भात काही काम आहेत का नाही हा सुद्धा मला एक प्रश्न आहे। आणि दुसरा मुद्दा जर त्यांच्या कामाबद्दल जर म्हणजे असं म्हणायचं असेल तर काही ठिकाणी जे काही कामं झालेले आहेत ते त्यांचे कौतुकास्पद म्हणजे पात्रच ते होते, कारण की जे म्हणजे येत्या 10 वर्षामध्ये त्यांनी जो बदल घडवून आणला तो सुद्धा एक स्वागतार्थ आहे। परंतु आमदार म्हणून त्यांनी खूप पुढे जायला पाहिजे होतं, ते त्यामध्ये असमर्थ ठरलेले आहेत। म्हणजे आमदाराच्या डिक्शनरीमध्ये त्यांनी आमदारासारखंच काम करावं अशीच मी एक त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो। गेल्या 10 वर्षापासून बघायचं झालं तर ते दोन्ही वेळेस सत्तेत होते, तर सत्तेत असताना जी कामं करणं अपेक्षित होती तशी कामं केली त्यांनी? नाही, सत्तेत असताना त्यांनी जेवढा निधी वगैरे खेचून आणला पाहिजे होता ते दोन्ही म्हणजे मध्य आणि पूर्वपेक्षा आमचं पश्चिम हे असमर्थच ठरलेलं आहे, कारण की त्यांना मंत्रिपदाचा दर्जा न भेटल्या कारणामुळे असेल किंवा एक त्यांना डावलल्यासारखा प्रकार असेल म्हणून ते तेवढा निधी या ठिकाणी खेचून आणण्याचा असमर्थ ठरलेले आहे। त्यांनी कोणते कामं करणं अपेक्षित होतं? त्यांनी या ठिकाणी म्हणजे एक जी उद्योगनगरी सारखी आपली शहर आहे तर या ठिकाणी बजाजनगर असेल हे असेल या ठिकाणी पश्चिम मतदारसंघ विकासाची गंगा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती, कारण की आपल्याकडे उद्योगनगरीचा जर वाळूज सारखा परिसर असेल किंवा शहरातले एवढे मोठे त्यामध्ये भाग जर असतील तर त्यांनी एक मोठं काम त्या ठिकाणी उभं करायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही। जे काम करणं अपेक्षित होतं ते झालं नाही असं म्हणतात, खरंच अशी परिस्थिती आहे का की या ठिकाणी तुमच्या मतदारसंघात अपेक्षित काम झालं नाही? आमच्या वार्डात पूर्ण कामं झालेले, पूर्ण वस्तीमध्ये पश्चिम वार्डामध्ये थोडे छोटे मोठे रोडचे कामं, ड्रेनेजचे कामं, पूर्ण कामं झालेले आहेत आणि लोकांचं हे सगळे जे बोलतात हे सगळे कार्यकर्ते, तुम्ही आम जनतेपर्यंत जा, आम जनतेची काय प्रतिक्रिया आहे
ते तुम्हाला समजेल, कारण की घराघरामध्ये संजय शिरसाट साहेबांनी कामं केलेले. सर्व महिला वर्ग, छोटे मोठे सगळे बुजुर्ग लोक, त्याला सगळ्याला विचारा जाऊन तुम्ही की कोणी कामं केलेले. आजपर्यंत कोरोना काळामध्ये ज्या टायमाला कोणी नव्हतं आलं, त्या टायमाला संजय शिरसाट साहेबांनी एवढी मदत केलेली आहे. पूर्ण वार्डामध्ये तुम्ही घराघरापर्यंत जा आणि विचारा. हे जेवढे सगळे उभा असतात हे सगळे कार्यकर्ते, हे कार्यकर्ते एकमेकांवर बोलणारच आहे. जनतेला जाऊन विचारा तुम्ही की काय प्रश्न आहे आणि कोणी सोडवले आणि काय सोडवले, त्यावेळेस तुम्हाला समजेल की कोणी काम केलं कोणी नाही केलं. अहो, यांच्या प्रश्नाला जनता दाखवणारे यांना 2024ला ते स्वतःला कार्यसम्राट समजतात. अहो, त्यांना विचारा ना तुम्ही प्रश्न. मी त्यांना विचारतो, देवाई मतदारसंघ, बजाज नगर हे फक्त पश्चिम मध्ये आहे का? तुम्ही उस्मानपुरा वसाहतमध्ये जा, नागसेन नगरमध्ये जा. ओ, एवढं गुडघ्या एवढं पाणी आहे. चाटे साहेब पैसे जा, तिथनं एवढं नाल्यावरून पाणी, आणि स्वतःला कार्यसम्राट समजतात. हे जनता आहे ना 2024ला त्यांना दाखवणार. आणि मी सांगतो त्यांना, इथं फक्त उबाटाचाच आमदार होणार, शिवसेना उबाटाचाच आमदार होणार, बाकीचं कोण नाही. बघू, 3 हॅट्रिक झाली, येणाऱ्या याच्यात दाखवून देऊ काय होतं. हॅट्रिक कशी होती हे येणाऱ्या काळात बघून घेऊ असं म्हणतात. मला सांगा, विद्यमान आमदारांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आणि असाल तर का, आणि नसाल तर काय नेमकी कारण आहे? मी नंदू गवळी, भाजपचा शहर उपाध्यक्ष आहे. माझा मुळात हा प्रश्न आहे उबाटांना, की हे म्हणतात काम केलं नाही. मग कामाची परिभाषा काय यांच्या नजरेत? आता संजय शिरसाट आमदार आहे 15 वर्षापासून, त्यांनी सगळे रोड केले, मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणले, इथं बायपास चांगला सुधारला. सातारा देवळा बघा, मी ज्या वार्डात राहतो, जवाहर कॉलनी परिसर, तिथं एकही शिल्लक रोड उरलेला नाही, एकही ड्रेनेज उरलेले नाही. मग यांचं काय मत आहे का आमदारांनी यांचे घरचे भांडे घासावं, किंवा यांच्या नाल्या साफ करावं, किंवा म्हणजे मुळात आपण आमदाराला कुठं ठेवतो आमदार म्हणून, हे सगळ्यात पहिले कळायला पाहिजे. आता हे म्हणते यांच्या परिसरात कामं झालेली नाही. मग यांनी आतापर्यंत किती निवेदन दिलं आयुक्तांना, यांनी किती जणांच्या सह्या घेतल्या, किती आयुक्ताला कमिशनर ऑफिसला गेले, CP ऑफिसला गेले. तर हे आपल्याला काम करून घ्यावं लागतं. आपण ज्या याच्यात राहतो, आपण तिथलचे नेते, छोटे का असत नाही पण नेते, तर हे आपलं कर्तव्य आहे. सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरचे कामं आमदारावर आणले तर आमदार करेन का? आणि भाजपनं बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की विरोधकांचा असा आरोप आहे की संजय शिरसाट सतत माध्यमांवरच बोलतात आणि या ठिकाणी उपलब्ध राहत नाहीत, मुंबईत असतात, त्यामुळे असा आरोप देखील केला जातो. मला सांगा, पक्षाने एवढी मोठी जिम्मेदारी त्यांना प्रवक्ता म्हणून दिली, त्यांच्यात काहीतरी क्वालिटी असेल म्हणून दिली ना. आणि चांगलं आहे ना, आज आपल्या संभाजीनगरचा एक आमदार आहे, तो महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट पाहिजे. आणि भाजप म्हणून मी जे असे त्यांना हे करतो की भाजप 100% त्यांचं काम करणार आहे भविष्यामध्ये. युतीवरती ठरलेलं आहे. आता या ठिकाणी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत, तर शिवसेनेच्या फुटीचा काही परिणाम या ठिकाणी दिसेल का, आणि तो कसा? शिवसेनेच्या फुटीमध्ये कोणावर परिणाम होणार नाही, उलट ताकदीने आणि जोमाने कामाला लागणार आहे. माझा मुळात उबाटाला हा पहिला प्रश्न आहे की त्यांच्याकडे खैरे साहेब उमेदवार आहे, बाळासाहेब गायकवाड उमेदवार आहे, आता भाजपमधून तिकडे गेलेले उबाटामध्ये राव शिंदे. पहिले त्यांनी त्यांची उमेदवारी ठीक करावं, कोण निश्चित आहे. आणि आम्हाला पाडायची गरज नाही, त्यांचे जे उरलेले 2 नाराज उमेदवार तेच उबाटाचे उमेदवार पाडणार आहे. नाराज उमेदवार त्यांचे उमेदवार पाडतील असं म्हणतात. तुमच्या विद्यमान आमदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का? असाल तर का, नसाल तर का नाही? विद्यमान आमदाराचं काम नुसतं रस्ते व आत्ताच भाजपाच्या उपाध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी भांडे घासायचे. तुम्हाला याचं भान असलं पाहिजे की ते आमदार आहेत, आमदाराला संविधानिक एक पद आहे, त्याची एक गरिमा असते. आमदाराचं कार्य काय आहे, जे रोड त्यांनी बनवले असतील ती त्यांची जबाबदारी, त्याची पगार ते पूर्णपणे घेतात. एकही दिवसाची सुट्टी टाकून त्यांनी सुट्टीचे पैसे कापलेले नसतील, पूर्णपणे संविधानिक अधिकाऱ्याने त्यांना पगार मिळतो त्याचा. जे रोड बनवले, रस्ते बनवले म्हणत असतील, समांतर जलवाहिनीचं काय झालं? 70 वर्ष लागत आहेत पैठणहून पाणी औरंगाबाद शहरात आणायला. 70 वर्षापासून आजचं औरंगाबाद शहर आहे, 15 दिवसाला इथं पाणी येतं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. नंतर यांनी सांगितलं की वर्क ऑर्डर चालू आहे. तुम्ही गुत्तेदार आहात का सर्वसामान्य कार्यकर्ते आहात? वर्क ऑर्डर चालू आहे तर काम कुठे आहे? कागदपत्री तुमचे कार्य चालू आहेत, कागदपत्री तुमचे बिलं निघत आहेत आणि कागदपत्री स्वरूपावर तुमचे अकाउंट भरले जात आहेत. पण इथला सामान्य नागरिक आजही त्याच अवस्थेत, ज्या अवस्थेत 70 वर्षा आधी होता त्याच अवस्थेत इथं आहे. तसलेच प्रश्न इथं प्रलंबित आहेत. मला इथल्या आमदाराला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही किती शाळा बनवल्या, किती, आता सांगितलं प्रवक्ता उपाध्यक्षांनी भाजपाच्या की मोठे मोठे प्रोजेक्ट आणले. 5 प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी सांगावं, जे म्हणलं ते बक्षीस त्यांना या ठिकाणी देईल मी. 5 मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांनी सांगावं. इथं कुठलाही प्रोजेक्ट आलेला नाहीये. महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातच्या दिशेने चालले आहेत. तुम्ही गुजरातचं काम करू लागले का महाराष्ट्राचं का? त्याच्यानंतर राखीव मतदारसंघातून ते येतात. या राखीव मतदारसंघामध्ये 52 झोपडपट्ट्या आहेत. 52 झोपडपट्ट्याचा आढावा कधी तुम्ही घेतलाय का? 52 झोपडपट्ट्यामध्ये झोपडपट्टीची अवस्था जशाची तशीच आहे.
तेच पत्र्याचे घर आहेत. रमाई घरकुल आवास योजना चालते, त्या घरकुल आवास योजनेच्या संदर्भात कधी तुम्ही निधी संदर्भात बोलला आहात का? निवेदन द्यायचे राहिले तर मी या ठिकाणी मोबाईल मध्ये काढून तात्काळ निवेदन दाखवतो, काय त्याच्यावर कारवाई झाली या प्रवक्त्यांनी यांनी सांगावं. या ठिकाणी आमदार नुसतं टीव्हीवर दिसतात. 72व्या मजल्यावर त्यांनी घर घेतलंय, मुंबईला त्यांनी चांगला व्ह्यू तिथून ते बघत असतात. त्याच्यानंतर आता त्यांचं कॅबिन हे कुठे आहे? मुंबईला आहे. मुंबईला त्यांचं कॅबिन आहे, 72व्या मजल्यावर त्यांचं घर आहे. मग इथला पश्चिम मतदारसंघाचा नागरिक का त्या 72व्या मजल्याला पाहत बसणार आहे का टीव्हीच्या माध्यमातून? आमचे प्रश्न जसे होते तसेच प्रलंबित आहेत, एकही प्रश्न मार्गी लागला नाहीये. जर तुम्हाला वेळ असेल तर चला माझ्या विभागात, आता दाखवतो. आम्ही त्या ठिकाणी रोडाला जसं त्यांचं कार्य सम्राट नाव आहे का, तसं खड्डे सम्राट, त्या खड्ड्याचं नाव देणार आहोत. येणाऱ्या काळात एक मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. या जनतेला तुमच्या माध्यमातून, तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात आणि लोकशाहीची खरी व्याख्या तुम्ही टिकवलेली आहे आणि ते तुम्ही दाखवलं पाहिजे की या ठिकाणी काय अवस्था आहे. ड्रेनेजचं पाणी आज लोक पित आहेत आणि काय आमदार मोठ्या मोठ्या 1-1 कोटीच्या गाड्यातून फिरू लागले. डिपेंडर गाडी 1.5 कोटीची, यांच्याकडे 20-20 गाड्या भरल्यात. 1,000 स्क्वेअर फूट मध्ये यांचं बंगल्याचं बांधकाम चालू आहे. कुठून आले? लोकांना सांगता रिक्षा चालवत होते चालत तुमच्या 2 लाखच्या पगारीवर एवढी प्रॉपर्टी झाली का? 1-1 कोटीच्या गाड्या तुम्ही कमवल्या. आलिशान तुमचे ऑफिसेस आहेत. हे सरकारने पुरवले का खोक्या घेऊन पुरवले? याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि त्याच्यानंतर निवडणुका लढाव्या. लोक सगळे तयार आहेत. निवडणुका लागल्यात, निवडणुका वेळ घेऊन त्याच्यामुळेच लागले की निवडणुका त्यांना बोलायला काय मुद्दा आहे, यांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीये. त्याच्यामुळे निवडणुका हे पुढे ढकलण्याचं काम करू लागले. दुसरीकडे बघायचं झालं तर त्यांचे जे ते म्हणतात की रस्ते ड्रेनेजचे कामांचा धडाका लावलायत आणि आता तुम्ही बघत असाल तर अनेक ठिकाणी उद्घाटन होत आहेत. तर मग तुमच्या परिसरात का असा अन्याय झाला? आता हा अन्याय त्यांनी का केला हे त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आमच्यापेक्षा अधिक उत्तर चांगलं ते देऊ शकते. आमच्या परिसरात नाही, काही पश्चिम मतदारसंघातले ठराविक विभाग आहेत, त्या ठराविक विभागातच त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठंच काम झालेलं नाहीये. असं काम आहे, तसे रोड आहेत. आताच भाऊ त्याप्रमाणे सांगितलं. आपण आता आम्ही कोणता आश्रम होता त्या आश्रमातून जाऊन आलो. चाटे शाळेचा पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे. खोदून ठेवता रस्ता कधी करता? एखादा पोरग त्याच्यात पडल, मरल, त्याची बातमी होईल, त्याच्यानंतर तिथं राजकारण करायला तुम्ही येणार आहेत का? समांतर जलवाहिनीचं झालं काय? तुमचं काम नाहीये का ते पाहणं? रस्ते बनवले म्हणजे काम झालं? इथं लोकांच्या मूलभूत सुविधा तुम्ही पुरवू शकत नाहीयेत आणि 1-1 कोटीच्या गाडीत फिरण्याला काय अर्थ आहे? तुम्ही आमदार स्वतःच्या प्रगतीसाठी झालात का समाजाच्या लोकांच्या प्रगतीसाठी झालात? याचं पण उत्तर तुम्ही द्यावं. आता आमदाराच्या कामावर किती मार्क द्याल? 10 पैकी किती मार्क द्याल? मला तर मार्क देणं अपेक्षितच नाहीये, पण तरी त्यांचं जे स्वतःची प्रगती झाली आहे त्याच्यावर मी 10 पैकी 10 मार्क द्यायला काहीच हरकत नाही. ज्या अवस्थेत ते आधी होते आणि आजची अवस्था जी आहे तर त्यांच्या स्वतःची जी प्रगती झाली ती 10 पैकी 10 झाली. याच्यावर मी 10 गुण त्यांना देतो. नक्कीच. विद्यमान आमदारांच्या कामावर किती तुम्ही समाधानी आहात? खरं तर विद्यमान आमदारांचं खरं काम म्हणजे पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज, रोड हे सगळं आहेच, पण त्याचबरोबर युवकांच्या प्रश्नाबाबत किती वेळा संजय शिरसाट साहेब विधानसभेत बोलले. विद्यार्थ्यांच्या मागण्याबद्दल किती वेळा संजय शिरसाट साहेब हे विधानसभेत बोलले? एकही वेळेस बोलले नाही. ज्या वेळेस अधिवेशन चालायचं त्यावेळेस एक युवक आस लावून बसायचा की माझ्या पश्चिम मतदारसंघामधला आमदार कधीतरी त्या विधानसभेमध्ये आमच्या युवकाच्या प्रश्नाबद्दल आणि विद्यार्थ्याच्या प्रश्नाबद्दल बोलल, पण त्यांनी एकही वेळेस बोललेले नाही. आणि त्यांचं रोडाचं, ड्रेनेजचं हे ड्रेनेज, पण त्याचबरोबर माझ्या पश्चिम मतदारसंघामध्ये कामगार चौक आहे. त्या कामगार चौकामध्ये किती कामगारांची विचारपूस संजय शिरसाट साहेबांनी केली, किती घरकाम करणाऱ्या लोकांची विचारपूस केली. अनेक असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाचं उत्तर संजय शिरसाट साहेबांनी त्यांच्या पश्चिम मतदारसंघाच्या नागरिकांचे प्रश्न हे विधानसभेत मांडलेच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात हा आमदार सर्वसामान्याचा आणि शेतकरी, कष्टकरी व युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारा आमदार आम्हाला विधानसभेत पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो निवडून देणार आहोत. तुम्ही आमदारांच्या कामावर किती समाधानी आहात? किती समाधानी आहात असं विचारण्यापेक्षा किती असमाधानी आहात असं जर तुम्ही मला विचारलं तर जरा मला बरं वाटेल. कारण की आता तुम्ही चर्चा केली आहे या आमदारांनी, जसं की आता बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की आमदारांनी हे केलं, ते केलं, हे नाही केलं, ते नाही केलं. मुळात भारतीय जनता पक्षाला मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो की आम्ही संजय शिरसाटांचं काम करणार. आणि ते बोलतात की आमच्या भाजपमधून तुमच्याकडे राजू शिंदे आलेत, हे आलेत, ते आलेत. मुळात ते का आलेत?
शहरातली भारतीय जनता पार्टी ही आता तुमची ताकदच शहरात उरलेली नाहीये. तुम्ही केवळ शिंदे गटाचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी आहात. ते बोलले का आम्ही भाजपचा उमेदवार देऊन त्या ठिकाणी निवडून देऊ. आता त्यांची पूर्ण सगळ्या बाजूने ते गप्प झाले. त्यांची ताकद शहरात उरलेली नाही. त्यामुळे ते शिंदे गटाचे बांधील आहेत. म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं काम करायचंय. आणि जे या ठिकाणी ते आमदार निवडून आलेत, ते पूर्वी निवडून आलेत त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या त्या आशीर्वादामुळे ते निवडून आलेत. आणि यावेळेस या निवडणुकीमध्ये आम्ही या पश्चिम विधानसभेचे मतदार आहोत. आम्ही युवक आहोत. आम्हाला अधिकार आहेत कोण त्या ठिकाणी निवडून द्यायचा. त्यामुळे आम्ही एक संधी म्हणून महाविकास आघाडी जो उमेदवार या पश्चिम विधानसभेला देईल तो उमेदवार आम्ही ताकदीनिशी निवडून देऊ. कारण आम्हाला फक्त गाडीमध्ये फिरणारा नको. त्या ठिकाणी आम्ही बसलेल्या उपोषणाला, आम्ही करत असलेल्या आंदोलनाला आम्हाला भेट देणारा आणि आमच्या मागण्या विधान भवनात मांडणारा, आमच्या मागण्या केवळ स्टंटबाजी म्हणून टीव्हीवर मांडणारा नव्हे, तर त्या विधान भवनाच्या त्या अधिवेशनामध्ये, त्या सभागृहामध्ये आमच्या मागण्या मांडून त्या ठिकाणी त्या मागण्या पूर्ण करणारा आम्हाला आमदार हवाय. आणि आता मी ज्या परिसरामध्ये राहतो, सातारा परिसरामध्ये, हे बोलतायत की रस्ते झाले, पाईपलाईन झाले. आमच्या त्या MIT कॉलेज जवळ तुम्ही एकदा येऊन बघा. असं उभं राहिलं एखाद्यानं खांद्यावर घेतलं तर त्या पुलाला असा हात लागतो आमचा. आणि ते अंडरग्राऊंड त्या ठिकाणी त्यांना रस्ता करावा लागते. मुळात हा रस्ता असा का झाला? तुम्ही कोणते इंजिनियर नेमले होते? कोरोना काळामध्ये पास झालेले इंजिनियरनी तो रस्ता केला की तुमच्या पैशाने इंजिनियर रस्ता केला? आज बघतो की सगळे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट तुमच्या घरामध्ये नेत आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतः म्हणजे एक प्रकारचं करप्शन त्या ठिकाणी तुम्ही करतायत. म्हणजे लोकांचे जे रस्ते जाण्या येण्याचे आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न हे आमदार करतायत. त्यामुळं यंदा आता लक्षात ठेवा, यंदा आम्ही तुम्हाला या आमदारांनी कोणते कोणते कामं करणं अपेक्षित होतं? या आमदारांनी जे कामं केलेत, मुळात एवढ्या दिवस जे का केले नाही, अपेक्षित असं आहे की आता तुम्ही निवडणुका आल्यात, इतर उमेदवार फिरतायत म्हणून तुम्हाला त्याची भनक बसली, त्यामुळे तुम्ही लगेच ते खडी टाकताय, रोड टाकताय. याच्या आधी जर तुम्ही 5 वर्षामध्ये जर हे केलं असतं तर निश्चितपणाने आज सर्व मतदार खुश असते. तुम्ही आज हे ऐन वेळेवर करताय. आता पाण्याचा जे मुख्य प्रश्न आहे सातारा देवळाईचा, त्या ठिकाणी काही भागामध्ये तुम्ही म्हणताय पाणी आलं नाही, पूर्वीच्या खासदारांना तुम्ही आरोप करताय त्यांच्यामुळे आलं नाही. अरे मग तुम्ही आता सत्तेत होतात ना, तुम्ही काय केलं? तुम्ही का नाही आणलं पाणी? आज सुद्धा आमच्या घरी पाणी नाही. महिन्याला दिवसाला 25-25, 30-30 रुपयाचे जार आम्हाला घ्यावे लागतात. कुठून आणणारे आम्ही सर्वसामान्य मंडळी एवढे पैसे? तुम्ही आमदार आहात, लावा सगळ्यांना स्वखर्चाने पुरवा पाणी. बरं का, इथं कॉम्पिटिशन करताय ना तुम्ही, इतर ठेकेदार एवढे कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कमवतायत ना, एवढ्या गाड्या घेतायत ना, विका एक गाडी आणि द्या आमच्या पश्चिम मतदारसंघाला सगळ्याला पाणी. तेव्हा आम्ही मानू की तुम्ही आमचे खरे आमदार आहात. त्यामुळे यंदा तुम्हाला संधी नाही. नक्कीच. मला सांगा, संजय शिरसाट यांनी जे काही कामं केले त्या कामांच्या दरम्यान जे काही कामं झाले त्या कामांवर तुम्ही समाधानी असाल? समाधान या मतदारसंघातला कोणताही व्यक्ती त्यांच्या कामाशी समाधान नाहीये. कारण सर्वप्रथम जर सांगायला गेलं तर मी ज्या भागात राहतो, सातारा परिसर, त्या भागातील जो होळकर चौक आहे, होळकर चौकापासून जो श्री क्षेत्र जे ग्राम दैवत आहे खंडोबा मंदिर, त्या खंडोबा मंदिराच्या प्रस्थानाकडे जेव्हा आपण जातो त्या रस्त्यात ते मुळीत ते रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते बनवले हेच मुळात त्या आमदाराकडे समजत नाही. आणि स्वतःला हे कार्यसम्राट म्हणून सांगतात. येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी ही पदवी दिली असं त्यांच्या समर्थकांना. नागरिकांनी नाही दिली. नागरिकांनी त्यांच्या पक्षाचे लोक, नागरिकांनी त्यांना ती पदवी नाही दिली. ती स्वतः कार्यसम्राट आहे. आणि येणाऱ्या काळात सांगून देऊ की कार्यसम्राटाचे कार्य काय असतात. आणि सर्वप्रथम जर सांगायला गेलं तर पश्चिम मतदारसंघ हा उद्धव साहेबांचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार भक्कमपणे या शहरातील मतदारसंघातले कितीतरी मतदार या त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील. मला एक सांगा, या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या फुटीचा किती परिणाम दिसेल आणि कसा दिसेल? काहीच परिणाम होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हा पश्चिम मतदारसंघ अनेक वर्षांपासून उद्धव साहेबांचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार. मातोश्रीचा जो आदेश येईल, जर उद्धव साहेबांनी दगड सुद्धा उभा केला तर या मतदारसंघातले लोक त्यांच्या पाठीशी उभं राहून त्याला निवडून आणन. आणि कार्यसम्राटाला कार्य काय असतो हे आम्ही येणाऱ्या काळात दाखवून देऊ. नक्कीच कार्यसम्राटांना कार्य दाखवून देऊ असं म्हणतात. तुमच्या विद्यमान आमदारांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहेत का? यांनी सांगितलं विद्यमान आमदारांच्या कामावर आम्ही बिलकुल असमाधानी आहोत. आणि एका आमदाराचं काम हे फक्त रस्ते आणि ड्रेनेज एवढंच नसून जे विद्यमान आमदार आहे संजयजी शिरसाट साहेब, ते ज्या पश्चिम मतदारसंघाचं नेतृत्व करतात
त्याच मतदारसंघात वाळूज औद्योगिक वसाहत ही खूप मोठी वसाहत आहे. हे रस्ते ड्रेनेज हे एक आमदाराचं काम नसून त्यांनी एका बेरोजगार युवकांसाठी घेतलं का कधी नोकरी मेळावा घेतला काय? आणि त्यांना जी कार्य सम्राट जी उपमा दिलेली ही त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आणि जे काही काम केलेले आमदार साहेबांनी ते पाठीवर फक्त भूमिपूजन करणे एवढंच काम केलेले, ते अजून झालेले नाहीये काम. आणि मी ज्या भागात राहतो ती शहराची मध्यवर्ती वसाहत आहे. पश्चिम मतदारसंघ फक्त बजाजनगर, सातारा परिसर, देवळे हा नसून इकडे जवाहर कॉलनी, गजानन मंदिर, बालाजीनगर हा पण आहे. आणि ह्या 5 वर्षात माझा त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही शेवट कधी आलते? मला फक्त आठवतं आता निवडणुकीच्या तोंडावर एक गणपतीच्या आरतीला आलते फक्त एका, याच्या पहिले कधी आलते? सवाल करण्यात आले. मला सांगा, तुम्ही महिला म्हणून या मतदारसंघामध्ये राहता, तर या मतदारसंघातल्या कामांच्या वरती तुम्ही संजय शिरसाट यांच्या कामावरती समाधानी आहात का? पहिलं तर कार्यसम्राट ही जी पदवी ना ती एकदम तंतोतंत त्यांना लागू पडते. तुम्ही पश्चिम मध्ये पहा जाऊन, प्रत्येक ठिकाणी रस्ते गल्लीबोळातले तुम्ही कुठले तरी एक रस्ता सांगणार आणि म्हणणार की इथं काम नाही झालं. नाहीये, ऐकून घ्या, तुमचं ऐकून घेतलं ना शांतपणे गल्लीबोळात. आणि दुसरं म्हणजे ड्रेनेजचे कामं, स्वच्छता. पश्चिम मतदारसंघ तुम्ही जाऊन फिरा, पूर्ण कामं झालेले आहेत. ते कार्यसम्राट आहेत, गार्डन झालेले आहेत, लहान मुलांचे कामं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे सांगत आहे ते आता महिलांच्या सुरक्षिततेविषयी हे एक उदाहरण आहे. ज्यावेळेस संजू भाऊचं काय काम आहे ते, सातारा परिसरात एका हिंदू मुलीवर अत्याचार झालेला, तर त्या पिरियडमध्ये आम्ही तिथं गेलेलो. एक मिनिट ऐका, तिथं गेलो आणि त्यांनी तिच्या वडिलांनी सांगितलं की मी सगळ्यांना फोन केले, कुणीही माझा फोन उचलला नाही. संजू भाऊ तिथं गेले, FIR दाखल होत नव्हता, त्यांनी 2 थोबाडीत मारल्या आणि FIR दाखल करायला लावला आणि आरोपीला अटक करायला लावली संजू भाऊनी. आणि त्या मुलीच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की आजपासून संजू भाऊ शिरसाट हे माझे नेते आहेत. तर महिला आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नाच्या बाबतीत सांगतात, मात्र त्याच ज्या तुमच्या मतदारसंघाच्या एका मुलीवरती अत्याचार झाला आणि त्या अत्याचार करणाऱ्यांच्या एक नातेवाईक तुमच्या पक्षात मध्ये पदाधिकारी म्हणून आहे महायुतीमध्ये. नाही, मी संजू भाऊंचं सांगते त्या गोष्टी, मला 1 मिनिट बोलू द्या. दुसरी गोष्ट, आम्ही भाजप महिला असो किंवा शिवसेना युतीचे जे असो, ते महिलांसाठी सक्षमीकरणासाठी आम्ही 2 हात पुढे असतो. घाटीमध्ये जे प्रकरण झालं आम्ही स्वतः आधी गेलो होतो. तर संजू भाऊ हे महिला सुरक्षेविषयी अतिशय जागरूक आहेत आणि ते कार्यसम्राट आहेत, ते निश्चित निवडून येणार आहेत. पश्चिम मध्ये लाट नसती, पश्चिमचा जो मतदार आहे तो एकदम सुज्ञ आहे. नक्कीच या ठिकाणी लाट नसते, या ठिकाणी सुज्ञ मतदार आहे, त्यामुळे संजय शिरसाट निवडून येतील असं म्हणतात. मला सांगा, आमदार संजय शिरसाट यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का? हो, मी समाधानी आहे. काय कारण त्याचं कारण काय कारण? मी बोलू की तुम्ही बोलता? तुम्ही बोला. मी बोलतो, समाधानी आहोत आम्ही, कारण त्यांच्या पश्चिम मतदारसंघामध्ये जे काही कामं झालेले आहेत त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नसतानाही त्यांनी नियमामध्ये काम पूर्ण केलेले आहेत. कार्यसम्राट त्यांना पदवी ही जनतेने बहाल केलेली आहे, की त्यांना पदाधिकाऱ्यांनी दिलेली नाहीये, कारण त्यांचं काम बोलतं. आणि प्रत्येक ठिकाणी संजय शिरसाट साहेबांनी जे काही कामं केले त्यापैकी 5 कामं कोणती आहेत? विटखेड्यामध्ये रस्त्याचे भूमिपूजन झाले, त्याच्यानंतर लागलीच काम सुरू झालेले. विठ्ठल रेसिडेन्सी आहे नक्षत्रवाडीमध्ये, तिथे भूमिपूजन झालं. सेकंड काम सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर एक गट नंबर 86 मधून एक जागा निघाली होती, तिथे देखील वर्क ऑर्डर निघालेली, तिथे गार्डनचं काम सुरू झालेलं आहे. प्लस आवासमध्ये एक एरिया आहे, तिथे त्यांनी जिमचे जे प्रोडक्ट आहेत, जिमचे साहित्य तेही देऊ केलेले आहेत. आपला दवाखाना हा देखील त्यांनी प्रत्येक संजय शिरसाट यांच्या कामावर तुम्ही समाधानी? काय ते काही समाधानी नाही आम्ही. आता हे बोलताय हिंदू आणि मुस्लिम आलं, हिंदू मुस्लिम त्यांनी ज्या कामांची यादी वाचली त्या यादीवर तुमचं समाधान? नाही, समाधानी नाही आम्ही. काही समाधान उत्तर देतो. एक मिनिट थांबा. शिंदे हे बोलताय, भाजपच्या महिला आघाडी ताई बोलताय की 4 महिने पहिले सातारा परिसरमध्ये एका हिंदू मुलीवर अत्याचार झाला होता. ठीक आहे, अत्याचार झाला होता, आम्ही पण हिंदू आम्ही तिथं गेलो होतो, पण आदरणीय आमदार साहेब रात्री थोडा वेळेत आले होते आणि तिथलं स्थानिक माणसाला त्यांनी तुम्ही पुढचं ऐका ना, ते मारलं आणि आज तो ज्याच्याशी त्यांनी वाद घातला ना, आज त्याच्याच गाडीत ते फिरू लागले.
त्यांच्या शिंदे गटाच्या माणसं संघ त्यांनी वाद घातला त्यांच्यासोबत. आणि तुम्ही म्हणता हिंदू मुस्लिम हे होणार. आमच्या पश्चिम मतदारसंघामध्ये हिंदू मुस्लिम नाही, आमचा मातोश्रीचा आदेश आहे. फक्त हे सीट पाडायचं बाकीचं गेलं. फक्त मातोश्रीच्या अंगावर जे जाईल त्याला पाडण्याची जिम्मेदारी आमची. पश्चिमचे मतदार करण मातोश्री ज्या थाळीत खाल्लं त्या थाळीच्या विरोधात बोलता. सकाळी आले बोलले अहो त्या थाळीचं तर पाईक राहा. तुम्ही ते रिक्षा चालवायचे. बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं, आज आमदार केलं. काल सिडकोचे अध्यक्ष झाले. कोणामुळे झाले हो तुम्ही? बाळासाहेबांमुळे झाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे झाले. आणि हे बोलता की आम्ही आणि आमच्या आदरणीय उद्धव साहेबाबद्दल सकाळी उठून अरे त्यांचे नाही झाले, ते जनतेचे कधी होणार? ते त्यांनी सांगितलं गेल्या 25 वर्षापासून समांतर जलवाहिनी प्रश्न का लांबणीवर घ्यायला का थांबला तो? का आतापर्यंत पाणी आलं नाही? आजही पूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये 15 दिवसाला 8 दिवसाला पाणी आहे. पाण्याचं काम पूर्ण होऊ द्या. 1 दिवसावर पाणी नाही सगळ्या जनतेला. गेल्या 10 वर्षापासून महायुतीचं सरकार आहे ना. हो, माहिती सरकार आहे, परंतु सत्ता कोणाकडे होती त्यावेळेस? खासदार कोण होते? मागच्या वेळेस खासदार ठीक आहे. खासदारांनी काय केलंय? मी माझं स्वतःचा टँकर लॉबी कोणी केली? टँकर लॉबीचं काम कोणी केलं? मागच्या 25 वर्षात कोण खासदार होतं? काय झालं समांतर वाहिनीचं? आज भाजपाच्या वतीने तुमचा काय आरोप आहे? कोणी केलं हे सगळं काम? कोणी थांबवलं? कोण होते आधीचे खासदार? त्यांनीच थांबवलं ना. खासदार कोण होते? इम्तियाज जलील. त्याच्या आधी कोण होतं? जे होते ते तुमचेच नेते होते ना आधी. आता आम्ही भाजप महायुतीनं जे पाण्याचं आणले, तुम्ही जाऊन पहा पाण्याची लाईन किती मोठी झालेली आणि ती शहराच्या जवळपास आली. बरं ताई, मला सांगा, तुम्ही पश्चिम मतदारसंघाचे आमदार जे संजय शिरसाट यांच्या कामावर समाधानी आहेत का? असाल तर का आणि नसाल तर का नाही? समाधानी म्हणजे काम पाण्याचं काम झाल्यावरच समाधानी आहे. प्रयत्न आहेच आहे. त्यांनी ते प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नावर समाधानी आहे. जेव्हा आणि नेमकं सोल्युशन निघेल तेव्हा सगळेच समाधानी होतील. बरं, मला सांगा, संजय शिरसाट यांच्या कामावरती 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी मी त्यांना 0च मार्क देईल. परंतु त्यांच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय वर्क ऑर्डर नसताना, म्हणजे अत्यंत जबाबदारीपूर्वक त्यांनी ते विधान केलं. असं वर्क ऑर्डर नसताना कामं सुरू होतात, याच्यावरून तुम्ही इथे चाललेल्या कामाचा आढावा घेऊ शकता. वर्क ऑर्डर नसताना जर सत्तेतील आमदार जर कामं करू शकतो तर त्यांची ताकद कोणत्या दृष्टिकोनातून आहे? म्हणजे वर्क ऑर्डर नसताना अधिकाऱ्याला धमक्यातून कामं केलीत की स्वतःच्या खिशातून कामं केलीत, याचा शोध नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. कारण की वर्क ऑर्डर नसताना जर या वार्डात जर कामं झालेली असतील तर ते कामं खरे की खोटे याचा शोध नक्कीच या ठिकाणी लावल्याशिवाय राहणार नाही. या मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाच्या जे काही मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजतोय त्याचा किती परिणाम होऊ शकतो आणि कसा होऊ शकतो? नाही, इथं मराठा म्हणजे इथं जातीचा प्रश्न ज्या मतदारसंघात म्हणजे इथं जाहीर होणार नाही. कारण की हा मागासवर्गीयांचा राखीव मतदारसंघ आहे आणि कोणताही उमेदवार देत असताना म्हणजे असलं तरी या ठिकाणी विद्यमान सरकारमधले आमदार आहेत, त्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का, सकारात्मक नकारात्मक? नाही, त्यांच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इथं त्या प्रकारे त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. कारण की इथं विकासाचं राजकारण चालणार आहे आणि त्याच मतावर इथं राजकारण उभं राहील. आणि झाला तरी परिणाम तरी तो कोणाच्याही पारड्यात पडणार नाही. तो स्वतः जो काही उमेदवार या ठिकाणी त्यांच्या वतीने उभा राहील त्याच्यावर तो परिणाम होऊ शकतो. बरं, चर्चा कुणाची आहे? चर्चा सध्या तरी म्हणजे कोणाचेच उमेदवार डिक्लेअर झाले नाही, त्याच्यामुळे चर्चा कोणाचीच नाही. तरी संभाव्य उमेदवार जाहीर झालेत. संजय शिरसाट आहे, तिकडून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड आणि चंद्रकांत खैरे यांचं नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर MIM कडून देखील अरुण बोर्डे. तर अशी जी नावं होती ती चर्चेत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कार्यकर्ता म्हणून किंवा या ठिकाणचे मतदार म्हणून कुणाची चर्चा आहे? नाही, आम्ही म्हणजे आमच्या तरी पक्षाच्या वतीने आणखीन कोणती भूमिका घेतली नाही, त्याबद्दल मी तर जाहीरपणे काही बोलणार नाही. परंतु जो कोणी उमेदवार राहील तो सक्षम उमेदवार या ठिकाणी निवडून येईल. कोणाची चर्चा आहे? संजय शिरसाट. काय कारण? काम दिसून येईल तुम्हाला. कुणाची चर्चा? संजय भाऊ शिरसाट एकमेव कार्यसम्राट. संजय शिरसाट यांची चर्चा आहे असं म्हणतात. कुणाची चर्चा आहे? संजय शिरसाट साहेबांची. संजय शिरसाट यांची का? कामामुळे सर्व. कुणाची चर्चा आहे? फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारी चर्चा. जे आमच्या मातोश्री उमेदवार आमच्याकडे उमेदवार आमचे जाहीर होणार आहे. उमेदवार उद्धव साहेब जे उमेदवार देईन आम्ही त्याचा प्रचार करणार. आम्ही लाखोच्या दिक्काने त्यांना निवडून आणू. काय नक्कीच कुणाची चर्चा आहे? संजय शिरसाट. काय कारण? युवा म्हणून त्यांनी जे कामं केलेत आमच्या मतदारसंघात ते खूप चांगले आहेत. आणि जसं की हे म्हणतात की पाण्याचा प्रश्न वगैरे, 25 वर्ष चंद्रकांत खैरे साहेब खासदार होते, त्यावेळेस त्यांनी काय केलं? ते 25 वर्ष खासदार होते ना, त्यांनी काय केलं? तर हे 5 वर्षाचे घेऊन बसलेत. त्यांनी संजय शिरसाट जे आणतायत निधी तो खूप चांगला आहे, त्यांचे कामं खूप चांगले आहेत. युवा म्हणून माझं मत त्यांनाच जाणार. आणि हे नक्कीच
कोणाची चर्चा आहे? आता माझे मित्र म्हटले, आता माझ्या मित्रांनी सांगितलं की ही येणारी 2024ची जी निवडणूक आहे ही विकासावर लढली जाणार. क्लिअर स्पष्ट चित्र आहे. संजय भाऊ शिरसाट हे प्रचंड मताधिक्याने पश्चिम मतदारसंघातून निवडून येणार, कारण त्यांनी मतदारसंघाचा विकास केला आहे आणि विकासच करणार आणि विकास करत राहणार. 100% निवडून येणार संजय. कोणाची चर्चा आहे? ओनली संजय भाऊ शिरसाट. तुमच्या मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे? सध्या तरी उमेदवारी आणि निवडणूक जाहीर झालेली नाही माझ्या माहितीनुसार, कारण की निवडणूक आयोगाने आतापर्यंत काही डेट वगैरे डिक्लेअर केलेलं नाही. तरी संभाव्य उमेदवार तरी संभाव्य उमेदवार जे आहे की शिंदे म्हणजे शिवसेनेचे जे आहे संजय शिरसाट साहेब आहे, बाळासाहेब गायकवाड आहे, राजूभाऊ शिंदे आहे आणि अजून 2-3 मातब्बर नेते या मतदारसंघात उडी मारणार आहे. फक्त आम्हाला या उमेदवारांना इतकीच विनंती आहे की किमान जे मागच्या वेळेस होतं 2 दिवस 3 दिवस आड आम्हाला फक्त पाणी पाजा. आम्हाला दुसरं काही विकासाची गरज नाही सध्या. आम्हाला फक्त 2 दिवस आड 3 दिवस आड फक्त पाणी पाहिजे. विद्यमान आमदाराच्या कामावर तुम्ही समाधानी? विद्यमान आमदारांनी जितकं त्यांना शक्य जमलं दोन्ही सरकारमध्ये त्यांनी तितकं काम केलेलं आहे, कारण की 2.5 वर्ष सत्ता एका नेतृत्वाखाली होती, 2.5 वर्षानंतर दुसऱ्या नेतृत्वाखाली आली, म्हणून त्यांना जितकं शक्य झालं त्यांनी तितकं काम केलेलं आहे. म्हणजे अजूनही या मतदारसंघामध्ये जे मातब्बर नेते आहे त्यांनी त्यांच्या भागात कोणी जिल्हा परिषद मेंबर आहे, कोणी माजी उपमहापौर आहे, कोणी सभागृह स्टँडिंग कमिटी, असे खूप उमेदवार येणार आहे. परंतु हे निवडणूक ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेसचा विषय. आम्हाला फक्त इतकंच बोलायचं, जोही उमेदवार येईल त्यांनी फक्त हे सांगावं की आम्ही 2 दिवस आड पाणी देऊ, 3 दिवस आड पाणी देऊ, त्याला आम्ही मतदान करणार. फक्त पाणी पाजा. बरं, तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा या मतदारसंघामध्ये आहे? मला असं वाटतं की महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचं चांगलं इथं काम आहे, त्यामुळे ते फ्युचरमध्ये तेच निवडून येतील. आणि दुसरा एक प्रश्न आहे, शहरात ज्वलंत प्रश्न आहे. आता इथे जेवढे सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न केलेला आहे, पाण्याचा प्रश्न 2003-04ला हा खैरे साहेबांनी काढलेला आहे. 365 कोटीची योजना होती, स्वतःच्या आर के कन्स्ट्रक्शन मुलांच्या नावाने दिली, ती ब्लॅक लिस्टेड झाली कंपनी, ती 800 कोटीवर गेली, त्याच्यानंतर 1400 कोटीवर गेली. त्याच्यानंतर अतुलजी सावे साहेब आमदार यांनी 1800 कोटी रुपये मंजूर केले समांतर जलवाणीला. त्याच्यानंतर केंद्राने 1000 कोटी दिले. असे 2880 कोटीची योजना आहे. आणि सगळ्यांना मी ग्वाही देतो, येत्या 1 वर्षात सगळ्यांच्या घरात रोज पाणी येणार आहे. हे भाजप सेना ही महायुतीचा शब्द आहे. भाजप म्हणून तुम्ही म्हणताय, पण संजय आपले भागवत कराड असोत किंवा अतुल सावे यांनी सांगितलं, यांनी तारीख दिली होत्या, मात्र त्या तारखेवर काम झालं नाही. त्यात टेक्निकल इश्यू असा आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो जरा लापरवाही करतोय. तर मागच्या बैठकीत त्याला खूप झापलेलं आहे आणि त्यांनी शब्द दिला की येत्या 6 महिन्यात मी पूर्ण शहरवासीने पाणी, आपल्या शहरात 54 पाण्याच्या टाक्या त्या 90% कंप्लीट झालेलं आहे. आणि जे पाईपलाईनचं काम आहे ते 80-90% पूर्ण झालेलं आहे. जे जायकवाडीनं मोठी जलवाहिनी येते तिचं 80%-90% काम पूर्ण झालेलं आहे. वर्षभर तर मी जास्त म्हटलं तर 6 महिन्यातच हे काम पूर्ण होईल आणि रोज पाणी शहरवासियांना मिळेल. तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघामध्ये जे कामं केले त्या कामांच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या समर्थकांनी सांगितलं, मात्र ते कामावरती तुम्ही समाधानी आहात? जसं आत्ताच भाऊंनी सांगितलं की 6 महिन्याच्या आत पाणी, ज्या दिवशी 6व्या महिन्याचा पहिला दिवस उजडेल आणि त्या दिवशी 2 दिवसाला आमच्या घरात पाणी येईल, तर भाऊ पहिला येऊन आम्ही तुमचे आभार मानू आणि पहिला ग्लास पाण्याचा तुम्हाला आम्ही पाजू, हा शब्द या ठिकाणी देतो. पण अशाच आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी तारखा दिल्यात, त्यांच्या तारखाचं काय नाही झालं तर मला असं वाटतं की तुमच्याही तारखाचं काही तसंच व्हावं नाही. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी मला असं वाटतं की आता येणारा उमेदवार किंवा चर्चा कुणाची आहे, या ठिकाणचा विद्यार्थी असेल, युवक असेल, या ठिकाणी जे काही त्यांचे समर्थक आहेत ते त्यांची बाजू ठामपणे मांडत आहेत. ठीक आहे, काही लोकांना पगारी मिळतात, ते त्यांचं काम करणारच आहेत. तर दुसरं या ठिकाणचा जो विद्यार्थी आहे, कामगार आहे, आज आत्ता जसं माझ्या सहकार्याने प्रश्न मांडला, कामगार चौकात असंख्य कामगार पडलेले आहेत, त्यांची कामगार नोंदणी कशा पद्धतीने होऊ लागली, कोणती योजना आहे ती, त्यांना पेट्या वाटपाचं, त्याच्यासाठी भाजपाचे कार्यकर्त्यांकडे टेंडर आहेत. खासदार त्यांच्या आमदाराच्या खासदाराच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी ते वाटलं जातं, पण तो वाटप करत असताना 1000, 2,000, 3,000चा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये चालू आहे. लाडक्या बहिणीची काय अवस्था आहे, त्याच्यात थोडी तरी पारदर्शकता आहे का त्या स्कीम मध्ये, की किती घरात पैसा चाललाय आणि किती % लोकांना मिळतोय, किती लाडक्या बहिणींना मिळतोय, याचा खुलासा, याचा तपास पण कधीतरी करावा. आज या मतदारसंघामध्ये जे आमदार आहेत ते हिंदुत्वाची भाषा बोलणारे आमदार आहेत आणि उबाटाचे जे आमदार असतील ते पण हिंदुत्वाची भाषा बोलणारे असतील. या ठिकाणचा युवक, या ठिकाणचा विद्यार्थी परिवर्तनाच्या दिशेने जो कोणी आमदार असेल त्याला या ठिकाणी निवडून देणार आहे. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र मानला जातो आणि पुरोगामी विचारांचाच
या ठिकाणी राखीव मतदारसंघातून आमदार आम्ही निवडून देणार, त्यांच्यासाठी आम्ही काम करणार. कारण की तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा नसल, तर तो एक संविधानिक पदाचा आमदार असेल. यासाठी या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राचाच पुरोगामी विचाराचाच आमदार आम्ही पूर्ण साम दाम दंड भेद वापरून, आमच्याकडे जरी आर्थिकतेचं बळ आज नसलं तरी आज आम्ही सगळं युवकांचा इथं निश्चय आहे की आम्ही स्वतः पैसे जमा करून, वर्गणी जमा करून, आमचं श्रम देऊन त्या आमदाराला निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, कोण या मतदारसंघामध्ये कुणाची चर्चा आहे? खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार राहील. मग तो काँग्रेसचा असो की शरद पवार गटाचा असो की शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असो, महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणाहून निवडून येणार म्हणजे येणार. कुणाची हवा आहे? हवा त्याचीच आहे जो या पश्चिम विधानसभेमध्ये आता यांनी कामं सांगितले कार्यसम्राटांचे, परंतु त्यांच्या तोंडून एकदा तरी निघलं का आमदार एका तांड्यावर गेलेत म्हणून, एका वस्तीवर गेलेत. या पश्चिम विधानसभेत एवढे तांडे आहेत. आज तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला मी जाण्यापेक्षा तुम्ही जाऊन बघा. आजही तांड्याला जायला रस्ता नाहीये, तांड्यात लाईट नाहीये. कदाचित यांना भिंगाची चष्मा लागल्यामुळं, आमदारांच्या चष्म्याचा नंबर वाढल्यामुळे यांना त्या ठिकाणी रात्रीची जात असावे म्हणून त्यांना तिथे रस्ते दिसत आहेत. जो तांड्यावरचा विकास करेल, जो या विद्यार्थ्यांचा आज या संभाजीनगरमध्ये पश्चिम विधानसभेतील श्रेयस कॉलेजमध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी आंदोलनाला बसलेत. त्यांच्या पेपरचा निकाल व्यवस्थित लागत नाही. या निकालाची कधी आमदारांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली का? कधी त्या आंदोलनात गेले का? त्यामुळे जो विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडेल आणि जो तांड्यावर जाईल तो आमदार, त्या आमदाराची चर्चा इथं होणार. कुणाची चर्चा पश्चिम मध्ये? इथं कोणाची चर्चा असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण जो आमच्या मनात आहे आमदार ज्याला निवडून आणायचं आम्ही त्यालाच निवडून आणू. हे बाकीचे जे म्हणतात आमदाराने हे काम केलं ते काम केलं, तर ते आमदारांना आमच्यावर उपकार नाही केले. रोड बनवून ते आमदाराचं कामच होतं, त्यामुळे त्यानं ते केले. पण हे ज्या लोकांचं म्हणणं आहे की हे काम नाही केलं ते काम नाही केलं, ते त्यांना बघितलंय तिथं होत नाहीये ते काम, म्हणून ते सांगताय की हे नाही केलं ते नाही केलं. आणि हे लोक जे आहेत ते आमदाराचे, त्यांना फक्त काय केलेलं आहे, जे काम झालेत तिथंच जाऊन आलेत, जिथं नाही झाले तिथं गेले नाही. तिथं त्यावेळेस आमच्या सोबत हे त्या चिखलात चलतील, माझ्या घरासमोर ज्या वेळेस त्या चिखलात चलतील, त्या चिखलातून ती गाडी नेतील. यांना हे मेन रोड याच्यामुळे बनवलेत की त्यांच्या 1.5 2 कोट्याच्या गाड्या एकदम व्यवस्थित जावा म्हणून. बाकी यांचं काही नाहीये. आणि आता ते 100% पडणारच पडणार. तुमच्या घरासमोर चिखल आहे, तर याबाबतीत तुम्ही काही तक्रार केली का आमदार? खूप निवेदन दिले मी कालच. आणि त्यांचाच एक मिनिट त्यांचाच माणूस आमच्या सोबत होता आमदारांचा निवेदन द्यायला. आम्ही तिथं निवेदन दिलेलं आहे ते आमच्या रस्त्याचं. तुम्ही त्यांनाही विचारू शकता की काय. आणि माझ्याकडे फोटो आहेत, माझ्या दारासमोर जे चिखल आहे तिथं म्हातारे लोक पडलेले आहेत, तिथं जे काही घडतंय ते आमच्या पण आता आम्ही जो आमदार निवडून आणणार आहे तो आमच्या मनात आहे आणि तो आम्ही 100% आणणार. बाकी गेली हवा कोणाची आहे का नाही हे मला माहिती नाही, पण 100% विद्यमान आमदार हा पडणार. जसा मातोश्रीचा जो आदेश येईल, उद्धव साहेब आम्हाला जो आदेश देतील, कोणी महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी तो विक्रमी मताधिक्याने या मतदारसंघात निवडून येणार, हा आमचा शब्द आहे. याच आपल्या माध्यमातून मी सांगतो. हवा ही महाविकास आघाडीची, उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटाचीच हवा आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की येणारी आगामी विधानसभा निवडणुकीत आज जे विद्यमान आमदार जे 72व्या मजल्यावर बसलेले, येणाऱ्या 15-20 दिवसाच्या काळात त्यांना रस्त्यावर यावंच लागणार आहे. एवढं सांगू इच्छितो मी फक्त आमदारांना. नक्कीच. तर हे सगळे पश्चिम मतदारसंघातले मतदार होते, काही कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्यांच्या वतीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आलेत. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो, किंवा आमदारांनी रस्त्याचे, ड्रेनेजचे आणि त्याचबरोबर वेगवेगळे कामं केलेत. महिला सुरक्षेचा मुद्दा महिलांनी मांडला आणि त्याचबरोबर योजनांचा देखील फायदा सरकारला होईल असं या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र संजय शिरसाट यांचा जो काही 72व्या मजल्याचा जो काही घर होतं, त्याचा फ्लॅट होता, तो चर्चेत आला होता, तो देखील या चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यामुळे फक्त 72व्या मजल्याचंच काम नको व्हायला, सर्वसामान्य जनतेची कामं जर होत असतील तरच असे आमदार निवडून येतील असं त्यांनी सांगितलंय. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.